नमस्कार. मी आज करणार आहे कढी. त्यासाठी मी रात्री अर्धा लिटर दूध लावलेलं असं छान त्याचं दही झालेलं आहे. आणि त्यासाठी लागणारे साहित्य: हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरे, कोथिंबीर वाटलेली, खडे मीठ, कढीपत्ता आणि कोथिंबीर. फोडणीसाठी मी खोबरं, लसूण आणि कढीपत्ता आणि ही का आहे ती मी शेवटी तुम्हाला फोडणी टाकायची वेळेस सांगणार आहे. आता मी असं दही बघा असं छान घट्ट झालेलं आहे दही. आता मी छान असं ह्याला फेटून घेणार आहे. तर मी पाणी टाकायच्या अगोदर मी 2 चमचे बेसन घालणार आहे ह्याच्यात. पाणी ओतल्यावर जर तुम्ही बेसन टाकलं ना तर त्याच्या अशा गाठी होतील. त्याच्यासाठी तुम्ही दह्यामध्ये मिक्स करून घ्या. असं हळद टाका, कारण असं जरी हळद टाकली ना तर छान असं पिठाला लागते आणि छान मिक्स होते आणि कलर पण छान येतं. आता मी हे कढीचं वाटण वाटून घेणार आहे. अगोदर जिरे थोडेसे मी जाडसर भरड करणार आहे ह्याची. लसूण, आलं, मिरची आणि हे कोथिंबीरचं मीठ आहे टाकलेलं आणि मी खडे मीठ घालून 3-4 कढीपत्त्याचे पानं टाकणार आहे ह्याच्यात. आणि हे असं जाडसर थोडं वाटून घेणार आहे. बघा असं किती जिरे घातल्यामुळं एवढा वास छान येते. असा ठेचा पण छान तयार झालेला आहे. तुम्ही असं बघा माझ्या पद्धतीने करून बघा कढी. कमेंट करून सांगा कशी झाली ती बघा. आणि आता हा ठेचा मी ह्याच्यात टाकणार आहे. आपण ह्याच्यात मीठ पण वापरलेलं आहे, तरी पण आपली कढी अजिबात फुटणार नाही. छान मिक्स करून घ्या, कारण आपण असं मीठ टाकलं ना तर छान अशी टेस्टी होते कढी. वरून मीठ टाकण्यापेक्षा तुम्ही असं टाका. जिरे फोडणीला टाकण्यापेक्षा तुम्ही असे वाटून घाला. आता मी ह्याच्यात पाणी घालणार आहे. मी ह्याच्यात आणखीन पण पाणी घालणार आहे. तेल छान गरम झाले. आता मोहरी घालून घ्या. मोहरी छान तडतड झाली आहे. आता मी टाकणार आहे लसूण. आता टाकणार आहे खोबरं.
तर खोबरं छान लाल झाले तर मी कढीपत्ता थोडासा टाकणार आहे, कारण आपण वाटण करताना पण टाकलेले 3-4 पानं. आणि आता मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे हे काय आहे. हे आहेत आपण पान खातो ना त्याचे पानं. हे तुम्ही कढीमध्ये टाकून बघा किती छान कढी टेस्टी होते ती. पहिले लोक ना कढीमध्ये हे खायचे पानं टाकायचे. बघा किती छान असं तुम्ही हे पानं वापरले ना कढी इतकी टेस्टी होते बघा. तुम्ही एकदा वापरून बघा. आणि आता थोडीशी हळद वापरणार आहे. हे आता आपण वतून घेतलेलं आहे ताक. आता हे राहिलेलं थोडंसं पाणी पण मी ह्याच्यात वतून घेणार आहे. बघा असं छान असं जाडसरपणा आलेला आहे. आणि आपण ह्याला सारखं हलवत राहायचंय, कारण आपण असं जरी सोडलं ना तर कढी फुटते आपली. त्यासाठी कारण आपण मीठ वापरलेलं आहे, खडे मीठ वाटण वाटताना. त्याच्यामुळे ह्याला सारखं असं ढवळत राहायचंय. बघा आता कढी ना उकळी फुटली. आता याचा छान असं उकळा लागलेला आहे, तरी पण आपली कढी बघा फुटलेली नाही अजिबात. त्याला असंच आपण 5 मिनिट असं हलवत राहायचं. वास पण इतका छान यायला लागलाय आणि कलर पण किती छान आलेला आहे. बघा आपली कढी अजिबात फुटलेली नाही, कारण सगळे काय करतात नंतर वरून मीठ वापरतात कढी फुटते म्हणून. मी अगोदरच वाटलेलं आहे वाटणमध्ये मीठ, तरी पण आपली कढी अजिबात फुटलेली नाही, छान झालेली आहे बघा. तुम्ही भाकरीसोबत भातासोबत कशासोबत पण खाऊ शकता, पिऊ शकता. पाच मिनिट ह्याला छान असं उकळू देणार आहे. तर आपलं पीठ ना कच्चं लागल, त्यामुळं छान असं उकळी येऊ द्या. आणि लसण खोबरं वापरा तुम्ही. बघा एक वेळेस वापरून जिरे वाटून टाका जाडसर. आता गॅस बंद करून मी ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे. किती कलर सुरेख आलेला आहे. आपली कढी छान अशी तयार झालेली आहे. तर तयार आहे आपली कढी. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.